यू ऑल्सो हॅव टू बी प्रिपेअर्ड टू विटनेस द मॅजिक. सो हे आपल्या आजूबाजूला सगळे जे लोक आहेत, कुत्रं, प्राणी, झाडं, ते आपली एनर्जी जी आहे ना ती कॅरी करतात. तर ते वस्तू म्हणजे असं विचारलं की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतात ते. हे साधं सिम्पल ज्याला आपण वाटणं म्हणतो, हेच ते कम्युनिकेशन आहे. अच्छा. की आपल्याला जे वाटत असतं, पण आपण लहानपणापासून मोठे होत असतो ना, त्यामुळे आपण ह्या वाटण्याला वाटून टाकतो. द कोर ऑफ द टॉपिक की ती कुत्री जी आहे तिच्याकडची, ती कुत्री हिचे जो एनर्जी इमोशन होतं ते ती कॅरी करत होती. पण वास्तुशांत करतो मग, कारण आपण वास्तू ह्याला एक एनर्जी म्हणून आपण संबोधित करतो. एस्थेटिक्स म्हणा किंवा आवड म्हणा, तर त्याच्यातनं आपण बरेचसे चेंजेस करत असतो घरामध्ये. हे कधी कधी अलाइन होत नाही घराच्या एनर्जीशी. नमस्कार, सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. लीना, तुला कधी असं वाटलंय का की तुझं घर तुझ्याशी बोलतंय? घर बोलतंय माझ्याशी? अगं, माझा किचनमधला लीक होणारा नळ मला ओरडून ओरडून म्हणतोय, अगं बाई काहीतरी कर माझ्यासाठी. बट जोक्स अपार्ट, ॲक्च्युली आपलं घर आपल्याशी बोलू शकतं. हे जरी तुम्हाला खूप ड्रामॅटिक वाटत असलं तरी ते पॉसिबल आहे, अँड दॅट इज पॉसिबल थ्रू टेलिपॅथिक कम्युनिकेशन. आणि अशाच या गूढ विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे चित्रा अभ्यंकर. वेलकम चित्रा. थँक्यू सो मच. चित्रा 2005 साली लग्न करून पुण्यामध्ये आली. नवरा तिचा पक्का पुणेकर आहे. चित्राचं शिक्षण म्हणजे BA, LLB आणि CS असं झालेलं आहे. आणि चित्रा आता टेलिपॅथिक कम्युनिकेटर म्हणून कार्यरत आहे. ती व्यक्ती, प्राणी, वस्तू, वास्तू कशाशीही संवाद साधू शकते आणि ती ह्या स्किलचे वर्कशॉपसुद्धा घेत असते. तर आज आपल्यासोबत चित्रा आहेत आणि आपण या गूढ विषयावर चर्चा करायला सुरुवात करूया. चित्रा, तुझी या क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली? थोडा तुझ्या जर्नीबद्दल सांगशील? नक्कीच आवडेल मला सांगायला. माझा प्रवास, मी असं नॉर्मली म्हणते की लॉजिक ते मॅजिक आहे. कारण मी 12वीपर्यंत सायन्स, नंतर ग्रॅज्युएशनला पण मॅथ्स घेतलेलं होतं. मग मी लॉ केलं, CS केलं, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस केली 2 वर्ष असिस्टंट म्हणून. नंतर HDFC होम लोन्समध्ये मी नोकरी करत होते. 2014मध्ये मी रिझाईन केलं. अच्छा. असं मला वाटलं की माझ्यात खूप पोटेन्शियल आहे आणि ते 9 ते 5 अशा पद्धतीने मी खूप बांधून घेतलेलं आहे स्वतःला. काहीतरी करून बघूया. तर थोडक्यात जे समजा नवीन वाटत असेल किंवा करावंसं वाटत असेल, मग ते रिटायरमेंट नंतर करायच्या ऐवजी नोकरी करत असताना, म्हणजे त्या वयात नोकरी सोडून आणि हे करायचं का असं ठरवलं. नोकरी सोडली आणि मी हँडरायटिंग ॲनालिस्ट म्हणून शिक्षण घेतलं आणि मी काम सुरू केलं होतं. अच्छा. तर मी तेही काम करते. पण 2019मध्ये माझ्या मुलाच्या आणि नवऱ्याच्या आग्रहाखातर आमच्या घरी एक कुत्र्याचं पिल्लू घरी आलं. ते मुलाच्या आग्रहामुळेच येतं घरात. आणि पण मी त्याच्या आधी मी 5 वर्ष मी नाही म्हणत होते. आता मला जेव्हा मी मागे जाऊन बघते तर मला असं वाटतं की तिचा जन्म जानेवारी 2019मध्ये झाला आहे. आमच्या घरी जे आहे कुत्र्याचं पिल्लू, तिचं नाव गोदू ठेवलं आम्ही. अच्छा. तर गोदू 2019मध्ये मार्चमध्ये आमच्या घरी आली आणि त्या वेळचं मी मागे जाऊन बघते तर मला असं वाटतं की तिच्या जन्मानंतर माझा विरोध जो होता ना तो मवाळ होत गेला. की जरी मला मनापासून नको होत तरीही ती घरात आली आणि आय एम ॲक्च्युली थँकफुल टू हर. कारण मग हा माझा एक वेगळा प्रवास सुरू झाला. मला त्याच्या आधी मलाही स्वतःला टेलिपॅथिक कम्युनिकेशन काही असतं, शक्य आहे, आपल्याला जमेल हे माहिती नव्हतं. पण तिच्याकडून मिळालेले इनपुट्समध्ये मी चेक केलं आणि ती आल्याच्या 6 महिन्यात मी ह्याचं वर्कशॉप करून आणि मी शिकले आणि इतकं सहज जमलं की मला आजही असं वाटतं की कुणालाही जमू शकतं. अच्छा. सो तुला पहिले कसं कळलं की टेलिपॅथी कम्युनिकेशन असं काही असतं? कारण आय एम शुअर आजही बऱ्याच लोकांसाठी हा अगदीच नवीन विषय आहे की असं पण अशा टाईपचं पण कम्युनिकेशन असतं. थोडं नॉर्मल सिम्पल टर्म्समध्ये सांगशील का की एक्झॅक्टली टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे काय होतं, काय करतेस?
म्हणजे आता मला कुठलाच अनुभव नव्हता कुत्रं घरी असल्याचा. हां. तर तिला आम्ही चिकन खात नाही कोणीच आम्ही घरात, त्यामुळे घरी चिकन येत नसे तर तिला आम्ही अंड द्यायचो. मग मला कुठल्या तरी मैत्रिणीने सांगितलं की तू त्याच्यात हळद घाल तिच्यासाठी, कारण ती लहान आहे, अँटीसेप्टिक म्हणून हळद घाल. म्हणलं ओके. पण आता प्रॅक्टिस नसल्याने काय व्हायचं की घाईघाईत तिच्यासाठी अंड बनवलं आणि माझ्या लक्षातच नाही की आठवडाभर हळद घातलीच नव्हती. अच्छा. आणि एक दिवस मला सकाळी असं वाटलं की जणू माझ्या हातून मला आवाज आला की गोदू म्हणते की काय हळद घाल की ग. आणि मग मी म्हटलं की अरे घातली नाही आहे का. आणि मी जेव्हा रिवाइंड केलं तर माझ्या लक्षात आलं की खरंच मी आठवडाभर हळद नाही घातली तिच्या अंड्यामध्ये. आता ह्याला हे साधं सिम्पल ज्याला आपण वाटणं म्हणतो हेच ते कम्युनिकेशन आहे. अच्छा. की आपल्याला जे वाटत असतं, पण आपण लहानपणापासून मोठे होत असतो ना त्यामुळे आपण ह्या वाटण्याला वाटून टाकतो. म्हणजे साधारण मीही तेच करत होते की सकाळी उठल्यानंतर ऑफिसला जावंसं वाटत नाही आहे तर मी लॉजिकल कारणं शोधायचे. बरं वाटत नाही आहे, काय कारण सांगू, काय कारण सांगू. तर सांगू म्हणजे आधी मी स्वतःला काय कारण सांगू. आपण आपल्या सिनियरला तर नंतर सांगणार, पण आपल्याला स्वतःला पटायला पाहिजे ना आपण काय करतो. ते पटणं जास्त तर मला ते कठीण असायचं. म्हणजे बरं वाटत नाही पण इतकं बरं नाही आहे का की ऑफिस जाऊच नाही शकत. त्यांनी विचारलं तर म्हणजे काय होतंय, स्वतः तरी कन्व्हिन्स्ड व्हायला पाहिजे ना. आणि आता हे म्हणजे हे डॉग किंवा ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये एकदा एकीने असं मला फोन केला की मी ऑफिसला जाताना माझ्या कुत्र्याला मी डॉग हाऊसमध्ये दिवसभरासाठी सोडते आणि मी संध्याकाळी येताना तिला घेऊन येते. त्यामुळे गेली 3-4 दिवस ना ती अशी त्रास देते गो. आधी कसं हाक मारली की माझ्या बरोबरीने ती गाडीत जाऊन बसायची, आता मला तिला ओढून न्यायला लागतं. अच्छा. तर आता लॉजिकल माइंड काय म्हणतं की तिला काय होतं आहे का, तिला डॉग हाऊसमध्ये त्रास आहे का. मग तिने तिथले CCTV फुटेज मागवले की ती काय करते, तिकडचा माणूस बदलला आहे का. अच्छा. सगळं लॉजिकल चालू आहे, कारण शोधती असती. तिथे काहीच नव्हतं, म्हणजे तिला ऑब्जेक्शनेबल काहीच सापडलं नाही. मग कोणीतरी म्हटलं की तू कम्युनिकेटरला विचारतेस. अच्छा. म्हणून मग कम्युनिकेटर, मग कम्युनिकेशन. तर आता कम्युनिकेशन इज सो सिम्पल की जेव्हा तिने फोनवरती विचारलं असं की अगं गेले 3-4 दिवस ही फार त्रास देते सकाळी जायला आणि मग त्याच्यात वेळ जातो, नाहीतर इतकं सिमलेसली व्हायचं ते. तर मी तिला म्हटलं की तुला जावंसं वाटत नाही का ऑफिसला. ती म्हणाली माझा काय संबंध आहे. मी म्हटलं तुला मी विचारते की तुला ऑफिसला जावंसं वाटत नाही का. तर ती म्हणाली की हो माझा विचार चालू आहे, पण आता नोकरी सोडायची का नोकरी बदलायची का पार्ट टाईम करायचं वगैरे. तर मी म्हटलं ती तेच सांगते की हे माझं नाही आहे, हे तुझं आहे. अच्छा. सो कमिंग बॅक टू दॅट द कोर ऑफ द टॉपिक की ती कुत्री जी आहे तिच्याकडची ती कुत्री हिचे जो एनर्जी इमोशन होतं ते ती कॅरी करत होती. अच्छा. हां म्हणजे तिचे बरोबर ते शब्द होते की अगं हिला ओढून न्यायला लागतं. म्हटलं तू स्वतःला ओढून नेतेस का ऑफिसला. तुला खरं असं होतं तर आहे, अक्षरशः कधी कधी ड्रॅग करतो आपण. हे आपल्या आजूबाजूला सगळे जे लोक आहेत, कुत्रं प्राणी झाडं, ते आपली एनर्जी जी आहे ना ती कॅरी करतात, करू शकतात. आणि मग खूप सोपं झालं. मला वाटलं अरे फार काही रॉकेट सायन्स नाहीच. So simple, what you have to do is you have to keep your logical mind on rest. So animals वरून घर पण बोलताय हे इथपर्यंत आले. म्हणजे आता मी तुला जसं सांगितलं की प्राणी, पक्षी, झाडं, वस्तू, वास्तू, व्यक्ती, व्याधी, आजारपण कुठलं आहे आणि त्याचं कारण सापडत नाही. आपल्याला काय, आपल्याला ना प्रत्येक गोष्टीच्या कारण शोधायची फार सवय लागली की मला हाच रॅश का येतोय, मी तर हे सगळं करेक्ट करते, वजन का कमी होत नाही, वजन का वाढत नाही, पिंपल का येतात आहे. किंवा एका बाईचा फोन आला होता की मला डाव्या बाजूलाच का लागतं सारखं. म्हणजे कधी डावा खांदा, कधी डावा हात, कधी डावा गुडघा, कधी डावा पायाची करंगळी. तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे, पण ते लॉजिकल असेलच असं नाही आहे. किंवा मला कधी कधी वाटतं की प्रॉबॅबली आपलं लॉजिक जे आहे ते लिमिटेड आहे, की त्याला एका म्हणजे कोणी सांगितलं ना तेवढंच माहिती असतं आपल्याला
किंवा प्रूव्ह होत असेल तेवढंच माहिती असतं. तर मग ते नाही झालं तर मग आपण म्हणतो की बरं अच्छा बरं मग हे मला पटत नाही. लॉजिक लागलं नाही की लॉजिक लागलं की पटत नाही असं. तर मी म्हणते त्यांना की मग तुम्ही वाट बघा मॅजिक व्हायची. म्हणजे यू ऑल्सो हॅव टू बी प्रिपेअर्ड टू विटनेस द मॅजिक. राईट. ओके हे होईल. लॉजिकचं हात जरा सोडला की आयुष्यात मॅजिक दिसायला लागतं. तर हे कम्युनिकेशन करत असताना वास्तूमध्ये घराबद्दल सांगायला लागले प्राणी. अच्छा, प्राणी घराबद्दल सांगायला म्हणजे आता त्यांनी फोन केला असेल की आमच्या कुत्र्याचा दुसरा वाढदिवस आहे. आता हे अमेरिकेतून कॉल होता की आमच्या कुत्र्याचा दुसरा वाढदिवस आहे, तू कम्युनिकेशन करते, आम्हाला बाकी काही त्रास नाही आहे, 2-4 प्रश्न आहेत ह्याच्याबद्दल. काहीतरी बिहेवियरल इश्यूज होते, जेवायला काय आवडतो, दुसरा वाढदिवसाला कसा साजरा करायला आवडेल हा प्रश्न होता. त्याची उत्तरं देता देता मी म्हटलं आता तो म्हणतोय की तुमच्याकडे ह्या विकेंडला ना एक कपल येणार आहे. अच्छा. तर त्या कुत्र्यांनी मला त्यांचं घर दाखवलं अमेरिकेतलं. मी कधी गेलेले नाही अमेरिकेला. त्याने मला घर दाखवलं. खिडकीच्या बाहेर अंधार, म्हणजे तर मी त्यांना सांगितलं की अंधार दिसतोय म्हणजे संध्याकाळ झालेली असेल वगैरे. आणि मला साधारण व्हिज्युअल्स आले की एक बाई एक पुरुष, बाईनी काय घातलेलं असेल, मी बाई असेल म्हणून माझा इंटरेस्ट होता ते बघ. तिचे केस किती आहेत, कसे आहेत, स्ट्रेट आहेत का कर्ली आहेत, कुठला कलर टोन घातला असेल तिने वगैरे. तर त्यांनी मला काय सांगितलं, तो म्हणाला चित्र अमेरिकेत असं होत नाही, ठरवल्याशिवाय कोणी घरात येत नाही. मी म्हटलं बघूया ना आपण, वीकेंड आलाच आहे आता, असं काय घडलं तर सांग मला. त्यांनी अख्खं घर दाखवलं मला त्या कुत्र्याने. व्हिज्युअल्स. अच्छा. कारण एक प्रश्न होता की मला म्हणजे हा नीट खात नाही, मग काय करायचं. मग त्यांनी मला दाखवलं की अशी खिडकी आहे, तिथे ऊन येतो. अच्छा. तिथे फूड बोल ठेवायला सांग. आणि मला ते एक्सप्लेन करता आलं त्यांना की त्या खिडकीला दार नाही आहे आणि खूप मोठी भिंतभर खिडकी आहे, तिथे ऊन येतं का. तर ते म्हणाले हो. मग ते नवरा बायको आपसात बोलत होते की अच्छा म्हणजे ही त्या खिडकीबद्दल बोलतोय तो वगैरे. आणि मी म्हटलं तो म्हणतोय मला इथे बोल ठेव. तर ते सगळे म्हणजे आपण काही प्रश्न विचारला की त्याची ती उत्तरं देतात आणि ते त्यांचं उत्तर असलं म्हणून मी एक फक्त निमित्त म्हणून काम करते. अच्छा. पण त्यांचे इश्यू सॉल्व्ह होतात. तू म्हटलं की तो कुत्रा जो होता तो त्यांच्या घराबद्दल सांगत होता की इकडे खिडकी आहे, ते नसेल, पेट नसेल घरामध्ये कोणी, सो देन ऑल्सो यू कॅन कम्युनिकेट. म्हणजे देन व्हॉट इज द वे. मग तो प्रवास झाला. मला असं वाटत होतं की तो कुत्रा सांगतोय. अच्छा. मग माझ्या लक्षात आलं की नाही, असं समजा म्हणजे एका मैत्रिणीकडे गेले तसं बोलता बोलता सहज मैत्रीण सांगते की नाही की अगं ह्या झाडाला आहे ना बघ, हे शेजारचं झाड आहे, हे कसं टवटवीत, ते कसं आहे, दोन्ही चाफ्याची झाडं होती, तेव्हा त्याला बुरशीच लागलेली असते. अचानक एक काहीतरी सॉल्युशन आलं. मी तिला म्हटलं की असं कर. तिने केलं. तिने लगेच मला पुढच्या महिन्यात सांगितलं, चित्रा चमत्कार झाला बरं का वगैरे. आता असं व्हायला लागलं की मी कुठल्या मैत्रिणीकडे गेले की त्याचं अगं ह्या रोपाला काही होतच नाही आहे, मग ह्या भिंतीला बुरशी लागते. आता लॉजिकल कारण काय की कुठेतरी सीपेज असेल, पण ती म्हणाली तेही चेक करून झालं. मग ते सीपेज कारण नव्हतं. म्हणजे आता लॉजिकल माइंडला सीपेज शोधलं लॉजिकल माइंडने, आणि ॲक्च्युली त्याच्या समोर, त्या भिंतीच्या समोर एक ऑब्जेक्ट होतं, ते त्या घराने मला दाखवलं की ते बदलायला सांग तिकडून. तिने ते बदललं आणि तिने ते क्लीन करून घेतलं. ती म्हणाली आता आपण हे नव्याने सुरू करतो हे उपाय की. आणि तिने मला सांगितलं 1.5 महिन्याने की मी म्हटलं मग इतके दिवस का लावले, तर ती म्हणाली वाट बघत होते बुरशी यायची. ओके. थोडक्यात प्रत्येक गोष्टीला एनर्जी. आपण वास्तुशांत करतो मग कारण आपण वास्तू ह्याला एक एनर्जी म्हणून आपण संबोधित करतो. आपण समजतो की वास्तू आहे म्हणून आपण दिवा लावतो, म्हणून आपण उदबत्ती किंवा पूर्ण घरभर फिरवायचं, स्वच्छता ठेवायची. हे कारण आपण एनर्जी जी त्या घरात आहे तर ती मेंटेन व्हावी, स्वच्छ राहावी. म्हणून मंदिरात गेलो की वेगळंच वाटतं. वेगळे फिलिंग्स येतात. येस, वाईबच एकदम अशी. सो ते हे वाईब. आता हा वाईब म्हणजे एनर्जीची वाईब आहे. हे झालं तर ते चेक करता येतं की कुठल्या घराची वाईब कशी आहे, किंवा
तर आता ह्याच्यासाठी मला जायची गरज नाही लागत. बस हा फरक आहे. अच्छा, म्हणजे तू तुझ्या घरी बसून माझं घर स्कॅन करू शकते, राईट? व्हिज्युअल्स. हां, तो आता आपले 5 इंद्रिय आहेत. तर व्हिज्युअल्स आहेत, कानात आवाज येतो, कधी वास येतो, कधी चव बदलते, कधी मला फील होतं असं की मला इथे थंडी वाजते आहे किंवा आत काहीतरी मळमळते. म्हणजे आता हे वेगळे वेगळे एक्सप्रेशन्स आहेत की काहीतरी जीवाची कालव वगैरे असे पण शब्द येतात काही काही घरांमध्ये. अगं नाही बरं वाटत आहे आणि मग ती म्हणते बरोबर नाही बरं वाटत आहे असं. आणि मग कुठलं तरी ऑब्जेक्ट असतं त्या घरातलं, त्याची पोझिशन चेंज केली तर, अच्छा, किंवा कलर चेंज केला तर. बऱ्याच वेळेला आता कसं होतं आहे की एस्थेटिक्स म्हणा किंवा आवड म्हणा, तर त्याच्यातनं आपण बरेचसे चेंजेस करत असतो घरामध्ये. आणि हे कधी कधी अलाईन होत नाही घराच्या एनर्जीशी. अच्छा. सो हे जे इंटेरियरपेक्षा वास्तू जे करून घेतात, सो त्याचा आणि ह्याचा काही संबंध, इज इट लाईक रिलेटेड आहे कुठल्या वेनी? वी ऑल आर रिलेटेड, वी ऑल आर कनेक्टेड. करेक्ट. म्हणजे ते तसं आहे की सारे रास्ते एक ही जगह जा रहे हैं. मला म्हणायचं होतं सारे रास्ते मौत की तरफ ही जाते हैं. सो बट आय डोंट वॉन्ट टू साऊंड दॅट की आपल्या सगळ्यांचा प्रवास कुठल्या तरी एका पॉईंटपर्यंतच चालू आहे. की अगदी काही केलं तरी शेवट तो क्षण जो आहे तो सेम आहे सगळ्यांसाठी. सेम आहे. म्हणजे कुठेही काही लोक ॲक्सिडेंटनी जाणार आहेत, काही लोक कुठलं तरी आजारपण घेऊन जाणार आहेत. अल्टिमेट एंड तेच. अल्टिमेट एंड हा म्हणजे रिझल्ट तोच असणार आहे. तसंच आता कुठलीही वाईब म्हटली, काही म्हटलं तरी एंड तोच आहे की बाबा अरे आपल्या घरात आपण हे चेंज केलं. आता हे करता करता माझ्या लक्षात आलं, ज्योतिषाचा माझा काही अभ्यास नाही, फक्त कानावरती पडतं ते आत घेते मी, रिसिव्हर चांगले आहेत असं म्हणूया आपण. पण मी बरेच वेळा जेव्हा लोकांना असं सांगितलं की अरे ह्या वेळेला तर हे दिस इज थ्रू कम्युनिकेशन ओनली, तर त्याच्यात ते कन्फर्म करतात. बऱ्याच वेळा लोक काय करतात, पहिल्या फोनवरती सगळं सांगत नाही, मग सगळं झाल्यानंतर मग ते सांगतात की तुम्ही हे जे सांगितलं होतं ना ते मला एका ज्योतिषाने पण सांगितलं होतं. अच्छा. सो म्हणजे काय झालं की कम्युनिकेशननी मिळालेली उत्तरं ज्योतिष अभ्यासानी व्हेरीफाय केलेली, व्हॅलिडेट झाली. तर तेच होतं अल्टिमेटली, उत्तर तेच होतं. म्हणून मला असं वाटतं की वास्तुशास्त्र वगैरे परत कसं होतं की प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहे. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ना त्याचं प्रपोर्शन इतकं कमी आहे, एवढंच माहिती आहे आपल्याला. तर ह्याच्यात कसं होतं, इफ आय वास्तुशास्त्र वाचून शिकून करणारी लोक, त्यांचा अनुभव, त्यांचं स्वतःचं त्याच्यातला ॲनालिसिस म्हणूया, विश्लेषण करायची क्षमता आणि लोकांचे मिळालेले फीडबॅक्स, कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याचा रिझल्ट म्हणून ते आपल्याला काहीतरी उपाय देतात. पण प्रत्येक गोष्टीचं कॉम्बिनेशन जे आहे, प्रत्येक गोष्टीचा फरक पडत असतो. तर मला असं वाटतं की ह्याच्यात माझं काम सोपं आहे, कारण इथे मला माझं डोकं लावायचंच नाही आहे, मला काही माहितीच नाही आहे. तुम्ही प्रश्न विचारला, जे उत्तर आलं ते मी तुम्हाला देणार. इट इज ॲज सिम्पल, इट इज व्हेरी सिम्पल. ते उत्तर तुला येणार, म्हणजे इट्स नॉट यू हॅव टू गो अनलाइज आणि आयडेंटिफाय, असं काहीच नाही, कष्टच नाही. मला खूप आवडतं कारण इट इज सिम्पल. एकीचा फोन आला होता तेव्हा मी दिल्लीला जात होते, तर मी तिला म्हटलं मी प्रवासात आहे, तर ती म्हणाली मला यांनी तुमचा फोन नंबर दिला आहे, असं केलं आहे तसं केलं आहे, सेशन हवं आहे मला. म्हटलं तर रात्री पोचेन, तुला रात्री चालेल का? तर ती म्हणाली चालेल मला. मग तुम्हाला तुमचे सेशनचे पैसे ॲडव्हान्स करू का? म्हटलं नको, सेशन झाल्यानंतर जितका वेळ होईल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे. तर तिने मला म्हटलं की पहिला मला प्रश्न विचारला की तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट न घेता सेशन कसं केलं? तर मी म्हटलं की हे करायला लागल्यापासून ना माझा त्या बाबतीत विश्वास वाढला आहे की जे माझं आहे ते मला माझ्यापर्यंत पोचणार आहे. आणि समजा तू नाही केलं पेमेंट तर आपण म्हणतोच ना उपरवाला देख रहा है, तर पण ते आपण शेवटी म्हणतो, ॲक्च्युली सगळं झाल्यानंतर म्हणतो उपरवाला देख रहा है. मला सुरुवातीलाच म्हणायचं की उपरवाला देख रहा है, आय डोंट हॅव टू वरी अबाउट इट. देर इज समबडी हू इज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग, ऑल ट्रॅक्स. मग तो त्याचं काम करेल ना, मी कशाला मला म्हटलं झालं की कर. तिचा प्रश्न असा होता, आता वास्तूबद्दल बोलतोय आपण, की माझ्या आईबाबांच्या घरात रात्री
बेलचा आवाज येतो तो फक्त बाबांनाच येतो. तर त्यावेळेला जो उपाय आला तर मी तिला म्हटलं की आता मला मुंबईला कुठे राहतात ते मला माहिती नाही. फोनवरती तिने विचारलं, मी तिला म्हटलं मला एक असं लेआउट रफ काढून पाठव, मला असं वाटतं की बाथरूमच्या बाजूला बाल्कनी आहे ती तुम्ही आत घेतली आहे का. ती म्हणाली हो. आणि असे काही डिटेल्स होते तर मी तिला म्हटलं की हे आहे का, मला तू एक लेआउट पाठव जरा रफ घराचा, की घरात शिरलं की खोली कुठे, स्वयंपाकघर कुठे वगैरे. आणि मी तिला म्हटलं की निरंजन रोज लावायचं. तो उपाय त्यावेळेला आला की तुपाचं निरंजन लाव. मला वाटतं मी सुरुवातीला 3 दिवस सांगितलं आणि तिचं 3 दिवस झाल्यानंतर तिने मेसेज केला मला की 3 दिवस बाबांना बेल ऐकू आली नाही आहे, हे कंटिन्यू करायचं आहे का. कारण आईला ऐकू येत नव्हती. आता त्यांनी मध्यरात्री उठून दार उघडून बघणे, CCTV कॅमेरा बसवला त्यांनी, कारण त्यांना झोपच लागायची नाही या भीतीने. म्हणजे सुरुवातीला ते झोपेत असताना बेल आवाज यायचा, मग ते म्हणजे नंतर तिने मला सांगितलं की ह्या प्रकरणाला 7-8 वर्ष झाली आहेत. अच्छा. आणि मग ती म्हणाली की ताई तुम्ही जो उपाय सांगितला त्याच्यानी जितका रिलीफ मिळाला तितक्या इतर आधीच्या कुठल्याही उपायाने मिळालेला नाही. मी म्हटलं मी सांगितलेलं नाही, मला जे आलं ते, कारण घर दिसलं मला. आता ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये त्या घराकडूनच कम्युनिकेशन चालू होतं. तर त्या घराने एक विशिष्ट नावं घेतली. ती मी तिला म्हटलं की तू बाबांना विचार की तुमच्या पिढीतल्या कोणाचं हे नाव आहे का. अच्छा. तर ती एनर्जी बॉडी जी आहे तर ती ते आहे म्हणजे. आणि त्या वेळेला ते सुचतं असं मी म्हणेन. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे एकाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्यांनी म्हटलं मला की काय करू वगैरे. म्हटलं अरे व्यंकट कोण आहे, तर म्हटलं म्हणजे काय. मी म्हटलं व्यंकट नावाच्या व्यक्तीला ओळखतंस का, तर तुम्हाला म्हणलं का म्हणजे बालाजी का. तर मी म्हटलं की तुझा आणि बालाजीचा काही संबंध आहे. तो म्हणाला हो, गाडी घेतली आहे पण गेलो नाही आहे. आता बालाजी इज नॉट कॉमन टू मी. मी आजपर्यंत गेली नाही, आमच्या घरी फोटो नाही आणि आम्ही त्याबद्दल बोलतही नाही. म्हणजे एक वेळ काय दगडूशेठला जायचंय किंवा जोगेश्वरीला जायचंय, नरसोबाच्या वाडीला जायचंय असं मी बोलतो, पण आम्ही आजपर्यंत त्यामुळे आता हे त्याच वेळेला बरोबर त्याच्या वेळेला कसं आलं हे मला माहिती नाही, पण ते येतं. आणि तू जेव्हा सेशन घेते, इज इट समथिंग की तुला एक स्पेसिफिक तू लोकेशनला बसावं लागतं की तू कुठूनही घेऊ, म्हणजे की मला माझ्या घरच्या या रूममध्ये बसूनच करायची आहे, लोकेशन इज नॉट अ कन्स्टंट, कुठून पण तू कसे पण. सो माझ्या असं लक्षात आलं की आपण लिमिटेशन स्वतःला करतो की मी इथे बसले की चांगली उत्तरं आली, इथे बसले की पटकन कळलं. तर तसं नाही आहे. म्हणजे मुळात मला वाटतं की मला स्वतःला चौकटीत बांधून घ्यायला आवडत नाही. दिस इज मी. त्याच्यामुळे असं झालं की मी जिथे जागा असते, म्हणजे दिवसभर मी घरात साधारण एकटी असते, तर मग मी सोफ्यावरची माझी जागा आहे जिथे समोर TV आहे तर तिथे मी बसलेली असते. सेशन असेल तर तिथे बसूनच घेते. घरात मेन हॉलमध्ये बाकीचे बसणार असतील तर मी आत आमच्या स्टडी रूममध्ये जाऊन बसते, तिथे घेते. तिथे नसेल तर मी बाहेर पायऱ्यांवरती बसून सुद्धा घेते. सो आय स्टार्टेड विथ दिस थिंग दॅट आय डोंट वॉन्ट टू आस्क फॉर एनी फोटोग्राफ. I don't want to make that okay, this is where I can sit and do. Because I have seen that हे अशा पद्धतीने समजा आपण लिमिटेशन लावली ना तर आपल्यालाच माहिती नसतं की आपली क्षमता किती आहे. नवीन काही आलं की त्याच्यावर खूप रिसर्च आणि हे चाललेलं असतं. सो याच्यावरती काही रिसर्च वगैरे चाललं आहे का, किंवा तुझ्या असं काही माहितीत आहे? आता कसं झालंय, यूट्यूब उघडलंस ठीक आहे तर टेलिपॅथिक कम्युनिकेशन आधी सुरुवात झाली होती. ह्याला ॲनिमल विस्परर म्हणून म्हणायचे. विस्परर म्हणायचे म्हणजे कारण ते ॲक्च्युली फिजिकल विस्परिंग करायचे घोड्याच्या कानात उभं राहून. म्हणजे घोडस्वारी करत असताना ते घोड्याच्या जवळ जाऊन कानात सांगायचं की मी पहिल्यांदा बसतोय. अच्छा. किंवा काय तू असं काय करतोय, तुला हे आता इथपर्यंत लांब जायचंय आपल्याला, एनिथिंग विच यू वॉन्ट टू कन्वे. आता कसं आहे की आपण आत्ता एक असं जग आहे जिथे आपल्याला सगळं सायंटिफिकली प्रूव्हन पाहिजे. एक त्याच्या आधीच आहे, तुझ्या माझ्या आजी आणि खापर आजी अँड ऑल दॅट एज, की
ते पण सगळं करतच होते ना, त्या दिशेला नाही जायचं, इथे हे दिसतंय म्हणजे हे असेल. हां, तर हे जे आहे, किंवा बाळाला नुसतं हात लावून स्कॅनिंग नव्हतं. मी फार जुनी गोष्ट सांगत नाहीये, पण मी ग्वाल्हेरची आहे. तिथे एक डॉक्टर केतकर म्हणून होते. त्यांनी माझ्या काकांच्या त्यांना खोकला जात नव्हता, त्यांनी नुसतं हाताने शरीरावर हात लावून आणि बरगड्यांच्या खाली एके ठिकाणी नुसतं पेनाने क्रॉस मारला, म्हणून इथला एक्सरे काढून आण. बॉडी स्कॅन नाही, कुठलंही ते TB साठी काय ते हल्ली चेक करतात नाही, तिथला स्कॅन करून आला तिथे, फक्त एक्सरे बरोबर तो केला, TB त्यांनी निदान केलं. सो कसं आहे, आपला डिपेंडन्स जो आहे तो ह्या सायंटिफिक गोष्टींवरती वाढतोय, तर आपण आपली जी एबिलिटी आहे ना, विच इज इनहेरंट एबिलिटी, इफ यू आर नॉट युझिंग इट यू विल किल इट. इनफॅक्ट वी आर किलिंग इट. असं पण कधी होतं का की आपण जसं घराचा आपली जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यावर पण म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना, यार या घरात आल्यापासून माझी खूपच चिडचिड होते, असं होतं कधी? वाईब आहे ना. म्हणजे आता आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो, आता ह्या पुढे आय एम शुअर की तुम्ही आणि हे चॅनल, हा एपिसोड जी लोक बघतील, जस्ट बी अवेअर की आपण मंदिरात जातो, क्लीन स्लेट घेऊन जा. आत नसला जाणार, नका जाऊ. अगदी देवाचे दर्शन घ्यायला गर्दी खूप आहे, अगदी मान्य. जाऊन त्याचे बाहेर जे बाकं असतात ना, जाऊन नुसतं तिथे बसा, चपला काढून बसा, म्हणजे त्या जमिनीवरती पाय असू द्या. तिकडच्या एखाद्या खांबाला हात लावा, किंवा मठ आहे तिथे जा, भिंतीला हात लावा, फक्त जमिनीवरती बसा, टच द ग्राउंड, यु नो, ॲज मच ॲज यू कॅन. असं करा. हॉस्पिटलला जा, भिंतीला हात लावा. फिलिंग्स ज्या आहेत ना, ते खरं येऊन ना लिहून काढा की काय वाटलं, मठात गेल्यावर काय वाटलं, मंदिरात गेल्यावर काय वाटलं, पार्कमध्ये गेल्यावर काय वाटलं. सिनेमा हॉल्स, प्रत्येक सिनेमा हॉल जो आहे तो ज्या जमिनीवरती बांधलेला आहे, त्या जमिनीचं म्हणणं काय आहे. म्हणजे थोडक्यात, जेव्हा आपणही, आता आपण समजा आपण प्रकृतीच आहोत, ठीक आहे, म्हणजे प्रकृतीचा भाग आहो म्हणणं म्हणजे परत लिमिटिंग आहे आवर सेल्फ. मी प्रकृतीच आहे असं मी म्हटलं, तर मग मी जेव्हा काही करत असते तेव्हा माझ्या आत जे काही भाव उत्पन्न होत असतात, तर त्यांनी माझ्या विचारांवरती फरक पडत असतो ना. सकाळी ज्या वेळेला आपण उशिरा उठलेलो असतो, आपली चिडचिड झालेली असते, आपल्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये फरक पडतो. सेम आहे, ती जी जमीन आहे, ते जे घर आहे, त्याच्यात ज्या एखाद्या नातेवाईकाकडे किंवा मैत्रिणीकडे गेल्यावरती तुम्हाला समजा काही वेगळा फील आला, तर आयडेंटिफाय करा की काय झालं. विचारा तिला की मला काहीतरी वेगळा फील आला, तुम्ही काहीतरी वेगळं करता का घरात. आपल्याला माहिती नाही आहे, लोक सांगत नाही ॲक्च्युली, की एखादी मैत्रीण असेल, एखादी अग्निहोत्र करत असेल, एखादी मैत्रीण असेल की जी खरंच संध्याकाळी दिवा लावते आणि उदबत्ती घरात फिरवते, एखाद्या घरी खरंच रोज पूजा होत असेल. आपल्याला माहितीच नाही आहे, कारण आपण बऱ्याच गोष्टी आता करत नाही. ऑफिसमधूनच 7:30, 8, 8:30ला घरी आल्यानंतर मग ताकट. काही काही घरांचं असं ना, अगदीच गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं, आणि काही काही घराचं आपण खूपच भकास वाटतं. असं जनरली कोणाकडे गेल्यावर राहायचंही नाही. म्हणजे समटाईम्स यू गो टू अ प्लेस अँड यू फील व्हेरी गुड, समटाईम्स यू डोंट. दोज आर द वाइब्स ऑफ द हाऊस, ऑफ दॅट प्रॉपर्टी. इनफॅक्ट एव्हरी बिल्डिंग, यू मस्ट हॅव सीन लॉट ऑफ बिल्डिंग्स काही इनकम्प्लीट राहिलेल्या आहेत. रस्त्यावरती जाताना काही, म्हणजे आता माझं लक्ष असतं म्हणून की आता काही काही ठिकाण असं दिसतात की तिथे सारखं वेगळंच रेस्टॉरंट येत असतं, दर सारखं बदलतं, आणि आपण बोलतो पण की दर 2 महिन्याला इथे चेंज होतं. काय येतंय, somebody has to go and talk to the space and do the corrections. अदरवाईज ते हाफ वे होईल. म्हणजे मी विचारायचं स्वयंपाकाला काय करू, आणि करायचं. राईट. नाही, घराचे वाईब्स आहे. म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा मी माझं घर रिनोव्हेट करत होते तेव्हा आय वॉज लुकिंग फॉर अ रेंटेड स्पेस, आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेले, आणि एक असं होतं की ती फार अशी जुनी बिल्डिंग होती, फार काही हे नव्हतं, पण आय डोंट नो, समहाव त्या घरात गेल्यावर मला असं वाटलं की नाही, हेच घेऊया रेंटनी. अँड आय वॉज देअर फॉर 3 months रेंटनी घेतलं. त्या 3 महिन्यात ना माझी बरीचशी जी कामं रखडली होती ती पटापट झाली. सो मला तेव्हा असं वाटलं की नाही, या घराची काहीतरी एनर्जी आहे जे मला इथे आल्या आल्या वाटलं की नाही, हे घर मला हवं आहे. करेक्ट. सो वेलकमिंग असतात काही घरं,
काही घरं ओके असतात, काही घरं प्रचंड शांत वाटतं आपल्याला, लक्षात येत नाही आपल्याला, कारण आपण इतकी तडतड चालू असते. इकडे जा तिकडे जा, सगळं घड्याळाच्या काट्यावरती आहे, इकडे पुरं पडत नाही तिकडे पुरं पडत नाही असं असतं. पण कधीतरी कुणाच्या तरी घरी गेलं आणि एकदम असं वाटतं की अरे एकदम भारी वाटतं, किंवा कधी कधी निघावं असं वाटत नाही तिकडून, असंही होतं की असं वाटतं की थोडं म्हणजे जरी आपल्याला लक्षात येत असतं की समोरचा आता म्हणतोय कटवतोय पण तरी आपल्याला वाटतं की सो त्या भिंतींमध्ये प्रत्येक गोष्ट ॲक्च्युली. सो याला रेमेडीज आहे का, म्हणजे की आता एखादं घर आहे, एखादी वास्तू आहे, तिथे काय म्हणू आपण नाही आहे चांगल्या वाईब्स किंवा वॉट एव्हर, सो त्याला काही रेमेडीज पण असतात किंवा आपल्याला सगळं विचारता येतं. अच्छा, म्हणजे इट इज व्हेरी सिम्पल. इफ आय आस्क यू की मिनल मला बरं वाटत नाही, तुझ्याकडे काही औषध आहे का, तू देशील ना मला, करेक्ट. नसेल तुझ्याकडे तर तू अरेंज करशील, बरोबर. तर आपण समजा विचारलं आणि म्हणजे समजा तुझी इच्छा नसेल की मी आजारीच पडावं, अदरवाईज आपण हे करतो. सो ही प्रत्येक गोष्टीची ही एनर्जी आहे. अगदी आज आपण बोलतोय, आपण ओळखतो म्हणून, पण मी अगदी अनोळखी माणसाला रस्त्यावरती जरा म्हटलं समजा की मी चल नाही पा रही हूं, मला जरा हात देता का, तो देईल ना. तर हे काय आहे असं आपण विचारलं की अरे मला या घरात बरं वाटत नाही, काय गेल्याने बरं वाटणार आहे, मला या खुर्चीत बरं वाटत नाही, काय गेल्याने बरं वाटणार आहे, विचारा तर. म्हणजे निसर्ग जे आहे ना ते द्यायलाच बसलंय ना, देतच आहे. आपल्यासारखे लोक आपण समाधानी नाही आहे तो भाग वेगळा आहे, पण देतच आहे ते. नुसतं विचारायचं आहे की मला ही वास्तू कशी फळेल. म्हणजे थोडक्यात नुसते चुका काढण्यापेक्षा काहीतरी करता येईल का, काहीतरी जागा दिशा बदलली का झोपायची, पलंग. म्हणजे कधी कधी असं नाही आता तो फिक्स आहे, मग मी त्यांना विचारते की पलंग महत्वाचं का झोप महत्वाची. आता जसं तू आपण या विषयावर आलोच आहे, तर मला विचारायचं आहे की आपल्या स्वप्नांवर, म्हणजे आता बेडची डिरेक्शन, आपली झोपायची डिरेक्शन जी असते आणि ती वास्तू, त्याची एनर्जी, या सगळ्यांचा आपल्या स्वप्नांवर परिणाम होतात. ॲब्सोल्युटली. हे बघ आता कसं आहे, शोधायला गेलं तर सायन्स आहे, कोणाला तरी शोधता येईल हे की नेमकं ह्या दिशेने कुठले वाईब्स येत आहेत. कधी कधी असं होतं, म्हणजे एका वास्तूच्यासाठी त्यांनी मला विचारलं की तू म्हणते जसं की घराचा तुला चांगला अनुभव, आता त्यांना असं झालं की आम्ही या नवीन घरात राहायला आलो आणि काही ना काहीतरी गडबड होती. आणि मी तिला म्हटलं की आता त्यावेळेला आहे ना कुठली तरी दिशा येते तोंडात. मग मी तिला विचारलं की अगं ह्या दिशेला काय आहे म्हणता ती म्हणाली नाही बिल्डिंग आहे, नाही आहे. मी म्हटलं काय आहे त्या दिशेला, असं म्हटलं बरं बिल्डिंग नाही, रस्ता पार केल्यानंतर काय आहे. मग काय तर तिथे देयर वॉज वन प्लेस ऑफ वर्शिप, आणि मग त्याच्या अनुषंगाने मी तिला म्हटलं की तू इथे काय लावायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात कसं आहे, ते मॅच आपल्याबरोबर मॅच होतंय का नाही होत आहे, तर ते नुसतं आयडेंटिफाय करून आणि प्रश्न विचारून की काय करायचं. फक्त ती तयारी. म्हणजे मला असं वाटतं की जितकी लोक फोन करून ह्या पद्धतीचं कम्युनिकेशन घेऊन आणि उपाय विचारतात, तर तो कम्युनिकेटर एक निमित्त म्हणूनच असतो. त्यांच्या आयुष्यात तो बदल घडणार असतो, म्हणून त्यांना बुद्धी होते ते विचारायचं, आणि ते कोणतरी सांगतं त्यांना. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. मला वाटतं, म्हणजे इफ वी डोंट वॉन्ट टू कॉम्प्लिकेट इट. आणि एखादी वास्तू आहे तर ती कदाचित माझ्यासाठी चांगली नाही, इच्छासाठी आहे, असं होऊ शकतं का? म्हणजे त्या वास्तूमध्ये कोण राहतं आहे किंवा काय, त्याच्यावरती पण काही अवलंबून असं. आता कसं आहे, आता हा परत कसा विषय झाला की परत आपण खोलात जातोय, तर असं होऊ शकतं. अच्छा. कारण आता आपले बॉडी कॉन्स्टिट्युएन्सी जे आहे त्या वेगळ्या वेगळ्या, कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे की बाबा आता ते आयुर्वेदाच्या प्रमाणे की वात पित्त आणि कफ, आता ह्याचं कॉम्बिनेशन प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. तरी मला काय म्हणायचं की तरीही ती गोष्ट समजा आपण अलाइन करायचा प्रयत्न केला तर आपल्याला अलाइन करता येते. आता कसं आहे, नवरा बायको मूल सासू सासरे आई वडील असे समजा हा जो ग्रुप आहे, आता समजा त्यांना एका ठिकाणी राहणं हे कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने योग्य आहे. तर आता ह्याच्यात वास्तूला असं विचारणं की ही वास्तू तुला लाभते आणि मला लाभत नाही असं असेल का, त्याच्या ऐवजी आपण असं विचारलं की ही वास्तू या सगळ्यांना लाभेल ह्यासाठी, तर काय करायचं.
म्हणजे फोकस चेंज करायचा की आपल्याला काय हवं आहे ते विचारायचं. तर आजकाल जसं इतकं सारं रिडेव्हलपमेंट सुरू आहे सगळीकडे बिलकुल, आणि किंवा आपण रिनोव्हेट करतो बऱ्याच गोष्टी, समटाईम्स वी शिफ्ट हाऊसेस. तर ह्या रिडेव्हलपमेंटला हे जे कम्युनिकेशन्स अशातले तुझे काही एक्सपिरियन्सेस आहेत का, किंवा ते हेल्प करतं का रिडेव्हलपमेंट करताना बिफोर स्टार्टिंग, की इफ यू कन्सल्ट समथिंग? करेक्ट. आता म्हणजे नुसतं तर वास्तू तर आता नागपूरमध्ये एकाने मोठी फॅक्टरी घेतली, तर त्यांनी मला फोनवरती विचारलं, सेम प्लॉट आहे, एका बाजूला भरपूर पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला 2 मोठी झाडं होती, आणि मी त्याला म्हटलं अरे पाणी कमी पडत आहे. तो म्हणाला प्लॉटमध्ये खूप पाणी आहे, खूप पाणी. मी म्हटलं अरे तरी मला म्हणजे उपाय काय होता की काहीतरी XYZ दिवस न रोज नारळाचं पाणी नारळ फोडून तिथे त्या झाडाच्या पारावरती. आता ह्यानी ते विकत घेतलं होतं, शिफ्ट केल्यानंतर वगैरे त्याच्या लक्षात आलं की असं खरंच होतं की एका भागात इतकं पाणी होतं आणि जिथे ती झाडं होती तिथे ते पाणी नव्हतं किंवा कमी होतं. म्हणजे मुळात ती झाडं जी होती ती थोडक्यात तहानलेली होती की त्यांनी म्हटलं की हे कर. तसंच एक वास्तू त्यांनी घेताना त्यांना तो बंगला पाडून आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवायचा होता. असं त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स होते. पण आता जसं तू विचारते की जो घेणारा आहे, तर मी त्याला म्हटलं की नाही, ते दुसरं इज नॉट रिंगिंग एनी बेल. अच्छा. तो म्हणाला कमर्शियल इट इज मोर वायबल. मी म्हटलं मग मला फोन करू नको, मग तू घे. म्हणजे आय विल ओनली टेल यू व्हॉट आय एम गेटिंग. सो आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू कॅल्क्युलेशन्स. फक्त आपला म्हणजे काय विश्वास पाहिजे. बरोबर आहे की काय करायचं. असे बरीच लोक असतात, असं काही नसतं किंवा ते व्हायचंच असतं असं, म्हणजे असं काही ते आहेच ऍक्च्युली, ते पण आहे. स्केप्टिक्स तर सगळ्या ठिकाणी असतीलच की असं होत नाही होत. करेक्ट. आता म्हणजे थोडंसं स्पेसचं नाही, पण आता एका व्यक्तीने म्हटलं की माझ्या आईवडिलांचं मॅरेज सर्टिफिकेट हरवलंय, सापडत नाही आहे. एका सोमवारी त्याचा मेसेज आला की आम्ही खूप शोधलं, आता त्याची आई गेली तर ते बँकेत वगैरे त्यांना द्यायचं होतं, असं काहीतरी होतं म्हणून. तर माझं प्रिझम्पशन होतं की त्यांनी सॅटर्डे संडे शोधलं असेल, मग नाहीच सापडलं म्हणून आता चित्राला मेसेज टाकूया. आता मी त्याला काय लिहिलं की शुक्रवारी शोध मिळेल, एवढंच उत्तर मी दिलं आहे त्याला. आमचा फोन झाला नाही, काही नाही. पण आता हा रिस्पॉन्स जो होता हा टेलिपॅथिकली त्या सर्टिफिकेटशी कनेक्ट होऊन आलेला रिस्पॉन्स होता. बट इट हॅपन्ड इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे मला माहिती पण नाही की मी काय टाईप करायचं, आज बोलूया वगैरे वगैरे बरेच ऑप्शन होते की बरं आत्ता फोन करतो का, नंतर फोन करतो का वगैरे. मी त्याला लिहिलं शुक्रवारी सापडेल असं मी लिहिलं त्याला, आणि शुक्रवारी दुपारी त्याचा मेसेज आला की सापडलं. आता जसं यू सेड इट की एखादा काय व्यक्ती म्हणेल की हे सापडणारच होतं, मी पण तेच म्हणेन सापडणार होतं. फक्त काय झालं की जो म्हणेल की हे सापडणार होतं तो काय करत होता, सोमवार ते शुक्रवार तो रोज शोधत होता. ह्यांनी काय केलं की चित्रा म्हणाली किंवा टेलिपॅथिकली आपल्याला कळलं की शुक्रवारी सापडणार आहे. तो म्हणाला मी 4 दिवस शोधलंच नाही. मी बायकोला सांगितलं की 4 दिवस शोधू नको, आपण शुक्रवारी शोधू, आणि शुक्रवारी सापडलं. सो पीस ऑफ माइंड आय थिंक वॉज द टेक अवे. खूप वेळेला असं होतं, म्हणजे ते घर वाचतो, एखाद्याचा लायसन्स हरवला होता एकाचा, आणि मी त्याला म्हटलं सापडेल संध्याकाळपर्यंत. आता जी वेळ मी साधारण त्याला सांगितली होती ती होती 3-3:30च्या सुमारास सापडेल मग ते, पण ते 6 वाजता सापडलं त्याला. तर त्यांनी मला लिहिलं की तुझी वेळ गेली बरं वगैरे. तर मी त्याला विचारलं की तू ह्या वेळेत 3:30ला सापडलं असतं तर काय केलं असतं. तर तो त्याच्या वडिलांबरोबर एका मीटिंगला जाणार होता, तिथे तो गेला नाही. म्हटलं तुझी मीटिंग तिथे होणार नव्हती म्हणून तो नाही गेला, म्हणून हे नाही सापडलं. लाईक यू सेड एव्हरीथिंग इज कनेक्टेड. आता मी मुंबईला जात होते तर एका आते बहिणीने फोन केला, तेरे लिए काम है, मेरी कांजीवरम की साड़ी नहीं मिल रही है. ठीक है, अभी 15,000 की साड़ी है, ऐसा है वैसा है वगैरे वगैरे. तर तू देख अभी तू पास होती है क्या. कारण आता असे फोन येतातच, म्हणजे माणूस हरवला आहे, कागद हरवले, दागिना हरवला आहे, साडी हरवली आहे. पण ते सापडतं आणि कधी कधी ती गॅप असते, ते सापडणारच असतं, फक्त तेवढा तो अवधी जायला पाहिजे. हॉन्टेड हाऊस आणि फेंगशुई या ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहे या कुठेतरी टेलिपॅथी कम्युनिकेशनला रिलेटेड आहेत का. हे बघ कसं आहे, हॉन्टेड हाऊस
जेव्हा लोक डिक्लेअर करतात की हा हॉन्टेड हाऊस आहे, तर त्याला कसं होतं, त्याला आलेले अनुभव असतात आणि कोणी त्या क्षणाला समजा टेलिपॅथिक कम्युनिकेशनचा वापर करून घेतला तर त्यांना त्या क्लीनअप म्हणूया आपण समजा, तर ते सगळं करायला ते किती जुनं आहे त्याप्रमाणे त्याला वेळ लागू शकतो. पण तो एक पर्याय आहे की ते करता येईल. आता काही लोकांना मी ओळखते की जे सायंटिफिकली ह्या पद्धतीने बघतात ह्या गोष्टीकडे, हॉन्टेड हाऊसकडे, आणि ते तिथे काही काही कॅमेरेज लावतात, रेकॉर्डर्स लावतात आणि ते रेकॉर्ड करतात की त्या हॉन्टेड हाऊसमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज त्यांना दिसल्या. तर सम एनर्जी बॉडीज ऑब्व्हियसली, तर त्या कॅप्चर झालेल्या किंवा आवाज कॅप्चर झालेले, आता त्याचं डिकोडिंग, म्हणजे ह्या पद्धतीने खूप काय 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 सायन्स चालू आहे, पुढे शोधायचा प्रयत्न करतो ह्या गोष्टीला. पण टेलिपॅथिक कम्युनिकेशन हा एक पर्याय नक्कीच आहे. आपण रोज जरी कुठली एक गोष्ट करत असलो तरी आपल्याला येणारे अनुभव काही एकसारखे नसतात. बरोबर आहे. हो. तर त्या पद्धतीने त्या त्या दिवसाचं जे काही अनुभव आहे, अँड ऑफकोर्स विच आर मेंट फॉर अस, तेच आपल्याला अनुभव येतात. काही काही वेळेला लोक जे आहेत ते तिकडून रोज जाणारी 100 लोक असतात, पण तो अनुभव फक्त मोजक्याच लोकांना येतो. त्यामुळे विच इज मेंट फॉर देम विल रीच देम. इट्स दॅट ओनली. फक्त मला वाटतं की कधी कधी ह्या सायन्स आणि लॉजिक ह्या पद्धतीने आपण काही काही बाउंड्रीज आपल्या आजूबाजूला बनवलेल्या असतात की एखादा कोपरा असतो एखाद्या घरातला, आणि मी असं आत्तापर्यंत झालं की काही कम्युनिकेशनमध्ये बाबा त्या कोपऱ्यात, म्हणजे एकीने विचारलं, माझा सिम्पल हेल्थ इश्यू होता आणि मी तिला म्हटलं की अगं ह्या दिशेला कुठली खोली आहे, ती म्हणाली स्टोर रूम आहे. तर द स्टोर रूम इट सेल्फ सेज दॅट थिंग्स वर नॉट केप्ट इन अन ऑर्गनाइज्ड मॅनर. मग मी तिला म्हटलं जरा आवरशील का, तर ती मला म्हणाली की चित्रा तू बरोबर बोट ठेवलेस की ते पेंडिंग आहे, मी स्वतःला सांगतेय, पण मला वाटत नव्हतं की ह्याचा रिलेशन माझ्या हेल्थशी असू शकेल. पण मी म्हटलं ते नीट करून ठेवशील का, एकावर एक नीट व्यवस्थित, तुला माहिती आहे का तिथे काय आहे, त्याची यादी बनवशील का. सो इट इज लाईक रेकग्नायझिंग द एनर्जी विच इज देअर, कारण इट इज अनयुज्ड एनर्जी. तर वास्तू सगळं सांगते. एक प्रॉपर्टी तयार आहे, ती आम्ही ह्या पद्धतीने द्यायची म्हणून विचार केलेला आहे, पण ॲग्रीमेंटच होत नाही आहे. म्हणजे काही काही गोष्टी जसं अडकलेल्या, तर मग ते विचारून मग ती वास्तू परफेक्ट डेट पण सांगते की ह्याच्या आधी होणार नाही आहे. अच्छा, ॲग्रीमेंट ह्या तारखेला होईल किंवा म्हणजे ह्या पद्धतीने होईल. एखाद्याचं घर त्यांना विकायचं होतं, त्यांची 2 घरं होती मुंबईला आणि त्यांना ते विकून वेगळ्याच ठिकाणी घ्यायचं होतं. मला असं व्हिज्युअल दिसलं की जे नवीन घेणार आहात ना ते कसं असणार आहे. म्हणजे त्या वास्तूनी ह्यांचा प्रश्न काय होता की ही 2 विकली गेली तरच आम्हाला ते नवीन घेता येईल. इतकं क्लिअर इन्स्ट्रक्शन होतं की त्यातलं एक घर आधी जाईल, त्याचे पैसे येतील ॲग्रीमेंटचे, तेव्हा तुम्हाला जे हवं आहे ते घर मिळेल, मग दुसरं विकलं जाईल, मग ते कोण विकत घेईल. म्हणजे आता ती मुलगी असं म्हणते की मावशी तू जे बघितलेले सेशनमध्ये ते प्रत्यक्षात बघायला घर ये. हो ना. अच्छा. पण ते एक्झॅक्ट होतं. त्यामुळे ह्याला लिमिटेशनच नाही आहे. अमेरिकेतली तर आता किती घरं मी बघितलेली आहे. अमेरिकेला न जाता इनवे तुझ्यासाठी चांगलं आहे ना, बसल्या बसल्या अख्खी दुनिया फिरून, कपडे बदलायला नको आणि पॅकिंग करायला नको. इनफॅक्ट आज आपण आज इथे सेशन करतोय, आता हे तुमच्या म्हणजे मी याच्यात नावेत बसलेलीच आहे, ठीक आहे. मला रोज वेगळे वेगळे अनुभव येत असतात आणि क्लॅरिटी रोजच्या सेशनला आणि कधी कधी सेशन नसेल तरीही येत असते. म्हणजे मजा आहे ॲक्च्युली, बिकॉज मी आता रिसीव्ह करायला असं काय म्हणतात त्याला, आने दो असं असतं. तर पण तुम्ही चौघांनी बघायला पाहिजे. तुम्ही आता जाऊन ज्या ज्या लोकांना ह्याच्याबद्दल सांगणार आहात, अजून जोपर्यंत आता हा पॉडकास्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत सुद्धा तुम्ही ज्या ज्या लोकांना ह्याच्याबद्दल सांगणार आहात त्यांच्या आयुष्यात प्रॉबॅबली हे घडणार होतं, म्हणून आज आपला हा सेशन होतोय. म्हणजे ह्या पद्धतीने मी बघायला लागले एक टॉप व्ह्यू घेऊन किंवा ह्याच्यातून स्वतःला मागे करून. मंजिरी लाटे पुण्यातल्या आहे ज्यांच्याकडून मी हे शिकले फक्त बेसिक टेलिपॅथिक
ॲनिमल कम्युनिकेशन शिकले. सो या कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच वेळा निगेटिव्ह एनर्जीज पण म्हणजे असतात वगैरे. सो या एनर्जीजचा तुला काही कधी त्रास होतो किंवा असं काही अनुभव आला आहे का? मी जसं तुला म्हटलं ना की इथे मी म्हणून कॉन्शियस लिव्हिंग बिईंग त्याचा काहीही वापर होत नाही. जे मी मंजिरी जिच्याकडून शिकली ती असं प्रत्येक वेळेला सांगते की आपण एक हॉलो बोन सारखं काम करतोय की ह्या बाजूला प्रश्न विचारणार आहे आणि ह्या बाजूला उत्तर देणार आहे. आपण मधलं फक्त काम करतोय. मी हॉलो बोनच्या ऐवजी स्वतःला स्विगी किंवा झोमॅटो करून म्हणते की ओके आता तुम्ही ऑर्डर केलं, चितळ्यांनी तुम्हाला रसगुल्ल्याच्या ऐवजी गुलाबजाम पाठवले. आपण काय करतो, आपण ॲपवर जाऊन सांगतो की अरे काय पाठवलंय तू, काय मागवलं तुम्ही. आपण त्या डिलिव्हरीच्या माणसाला काही बोलत नाही. तसं डिलिव्हरीच्या माणसाला काही घेणं देणं नाही आहे की तुम्हाला डायबिटीज आहे तरी तुम्ही गुलाबजाम खाताय वगैरे. मला काही करायचं नाही आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्यामुळे ह्याच्यातून मला इनफॅक्ट मी शिकते खूप. अच्छा. म्हणजे जसं पेशन्स मी म्हणाले, मला ह्या सेशनमधून असं लक्षात आलं की कुठली गोष्ट समजा घडत नाही आहे तर ती कशासाठी नाही घडत आहे. तर मग म्हणजे हे होणार नाही. जसं मी म्हटलं की अरे त्याचं लायसन्स मिळत नव्हता तर त्याचं त्या पिरियडमध्ये काय मिस झालंय तर ते मिस होणार होतं म्हणून मिळत नव्हता तो. समजा त्यांनी ठरवलं असतं ना की हे मिळालं तरी मी जाणार नाही आहे तर कदाचित लवकर मिळालं असतं. अच्छा. असं कारण तो तिथे असणारच नव्हता तो, पण मिळालं असतं तो गेलाच असता. मग हे जे कॉस्मिक कार्यक्रम चालतो ना हा तो म्हणला की त्यांनी म्हटलं कशाने थांबेल हा. ही जी एक मजा आहे त्याच्यातून मला जे मिळतं ना ते माझ्यासाठी लेसन्स आहेत. अच्छा. मला त्रास नाही मिळत आणि मला आनंदही नाही मिळत. कारण मी जसं म्हटलं की हे करत असताना तो शेवट एकच आहे, तोही शरीराचा आहे हे क्लिअर झालंय मला की अरे जे संपणार आहे ते शरीर आहे पण ती एनर्जी बॉडी तशीच राहणार आहे. वी ऑल आर कम्युनिकेटर्स इन अवर ओन वे. आय एम शुअर की तुम्ही तुमच्या आयुष्यात दिवसभरात ज्या गोष्टी करता त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात की तुम्ही लॉजिकली करताय आणि काही गोष्टी मॅजिकली आपोआप घडत असतात. मग जे होतंय त्याला अलाईन व्हायचं. सो इट्स अ पीस ऑफ माइंड बेसिकली. पीस ऑफ माइंड. करेक्ट. जसं आपण आपल्या स्पेसला विचारलो की आज काय हवंय की बाबा आज आता मी तू जे म्हणशील ते मी करेन तर तुम्हाला उत्तर मिळेल की तुमचं स्पेस काय सांगतंय. सो दॅट ब्रिंग्स अस टू द क्लोजर ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन. थँक्यू चित्रा, तू इथे आलीस आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आणि तुझे एक्सपिरियन्सेस शेअर केले. आम्हाला खूप मजा आली आणि आय एम शुअर आमच्या प्रेक्षकांना पण ह्या कॉन्व्हर्सेशन्स आणि हे तुझे एक्सपिरियन्स ऐकून तितकीच मजा आली असेल. तर मंडळी, घर हे फक्त वॉल्सचं आणि ब्रिक्सचं नसतं, त्यात एनर्जी असते, वाईब्स असतात. घर आपल्याला सटल संकेत देत असतं, ते ऐकायला नक्की लक्ष द्या. नक्कीच. आणि नेक्स्ट टाईम तुम्हीही तुमच्या घराशी आणखीन कनेक्ट होऊन बघा. मे बी घरालाही तुमच्याशी काहीतरी छान संवाद साधायचा असेल किंवा काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील. सो स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म. अंटिल नेक्स्ट टाईम, कीप शायनिंग.